मित्रांनो, मेहनत कधीही धोका देत नसते. फक्त वेळ आल्यानंतर तिचं ती उत्तर देत असते. फक्त वेळ आल्यानंतर तिचं ती उत्तर देत असते. कारण मेहनत कधीही धोका देत नसते. रामकृष्ण हरी माऊली, मी ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपले युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आजचा जो काही कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम मिथुन राशी जेमिनी साइन करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार. या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण फेब्रुवारी 2026 जे काही मासिक राशीफल आहे ते आपल्या मिथुन राशीकरिता कशा संदर्भात, कशा स्वरूपाचं असणार आहे, तसेच काय निगेटिव्ह फॅक्टर आहेत या महिन्यामध्ये, काय पॉझिटिव्ह फॅक्टर आपल्याकरिता असणार आहे, हे सर्व काही आपण इन डिटेल मध्ये या व्हिडिओच्या दरम्यान चर्चा करणार आहोत. तसेच आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करावे. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तसेच आपले जर काही प्रश्न असेल आपल्या करिअर संदर्भामध्ये किंवा आपल्या वैवाहिक संदर्भामध्ये तर कमेंट सेक्शन मध्ये विचारायला विसरू नका. तसेच आपल्याला जर कुंडलीवरती मार्गदर्शन इन डिटेल मध्ये हवं असेल तर आपण चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, तिथे आपण संपर्क करू शकता. असो, सर्वप्रथम आपण जे काही ग्रहांचं ट्रान्झिट आहे, परिभ्रमण आहे, ते सर्वप्रथम बघूया. आपली रास मिथुन रास. मिथुन राशीचे जे काही स्वामी आहेत बुध, हे आपल्या अष्टम स्थानामध्ये सध्या आहेत. त्याच पद्धतीत त्यांच्या सोबत सूर्य, शुक्र, मंगळ हे ग्रह स्थित आहेत प्रतियुतीमध्ये. त्याच पद्धतीत आपल्या प्रथम भावामध्ये गुरुदेवता विराजमान आहे. तृतीय भावामध्ये केतू, तसेच नवम भावामध्ये राहू, तर दशमेश मध्ये शनी ग्रह, कर्मफलदाता न्यायाचे देवता शनी देवता विराजमान आहेत. हे झालं ग्रहांचं ट्रान्झिट. आता आपल्याला आरोग्य विषयक हा महिना कसा असणार आहे ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. आरोग्य. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला आरोग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस कुंडलीचं जे काही प्रथम स्थान आहे त्याचा आधी आपल्याला इम्युनिटी कशी आहे ते आधी आपल्याला बघावं लागतं. फर्स्ट हाऊस मध्ये आपली जी काही मिथुन राशीचे जे काही स्वामी आहे ते स्वामी आपल्या अष्टम स्थानामध्ये स्थित आहे. मित्रांनो, अष्टम स्थानामध्ये स्थित असलेले हे जे काही बुध देवता आहे हे 4 फेब्रुवारी रोजी आपलं जे काही ट्रान्झिट आहे ते नवम स्थानामध्ये करणार आहेत. नवम स्थानामध्ये गेल्यानंतर नवम स्थान हे जे काय आहे लक्ष्मी स्थान आहे, त्याच पद्धतीत भाग्यस्थान आहे. ठीक आहे, त्यामुळे त्या ठिकाणी या स्थानामध्ये गेल्यानंतर हे जे काही बुध देवता आहे हे आपल्याला पॉझिटिव्हली फळ द्यायला सुरुवात करणार आहे. या आधी जर आपल्याला काही स्किन इन्फेक्शन होतं, त्यानंतर डेंटल इश्यू होते, डोळ्याचे विषयक इश्यू होते काही, त्याच पद्धतीत स्किन इन्फेक्शन होतं, ह्या सर्व गोष्टी ज्या काही पाठीमागे घडून गेलेले आहेत आपल्या बरोबर, तर ते जे काही हेल्थ इश्यू आहेत हे रिकव्हर व्हायला 4 फेब्रुवारी नंतर सुरुवात होणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर आपला जो काही फर्स्ट हाऊसचा मालक आहे बुध व पंचमेश शुक्र हे दोन्हीही एकत्र असल्या कारणास्तव, प्रतियुतीमध्ये एकत्र असल्या कारणास्तव हेल्थ वाईज बघायला गेला तर हा जो काही महिना आहे हा आपल्याला अत्यंत प्रभावशाली उत्तम पद्धतीचा असणार आहे. असो, आपण पुढे बघूया आता अभ्यास. विद्यार्थी मित्रांनो, कसा असणार आहे आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा महिना. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला अभ्यासाचा विचार करायचा असतो त्यावेळेस कुंडलीचं जे काही पंचम स्थान आहे त्या पंचम स्थानाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. पंचम स्थानामध्ये आपली शुक्र देवतेची राशी आहे. शुक्र हा आपल्या अष्टम स्थानामध्ये स्थित आहे. अष्टम स्थानामध्ये शुक्र हे विराजमान आहेत. ते 6 फेब्रुवारी रोजी आपल्या नवम स्थानामध्ये गोचर करणार आहेत. तर शुक्र व बुध प्रथमेश तसेच पंचमेश हे दोन्ही एकत्र असल्या कारणास्तव आपल्याला जे काही स्टडी विषयक आहे हे अत्यंत उत्तम पद्धतीचे निर्णय क्षमता आपल्यामध्ये पुढे चालून 6 फेब्रुवारीच्या नंतर होणार आहे. तर त्याच्यानंतर जर आपल्याला काही एखाद्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा एखादा नवीन कोर्स सुरुवात करायचा असेल किंवा अभ्यासाच्या विषयक एखाद्या परीक्षेची तयारी करायची असेल तर ती 6 फेब्रुवारी नंतर अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये आपण कराल. परंतु एक गोष्ट अशी की बुध व राहू हे दोन्ही ग्रह एकत्र युतीमध्ये नवम स्थानामध्ये आहेत, म्हणजे येणार आहेत 4 फेब्रुवारी नंतर बुध ट्रान्झिट बदलणार आहे. त्याच पद्धतीत शुक्राचं देखील बदलणार आहे. त्यामुळे कुठेतरी ओव्हर थिंकिंग, ओव्हर पॉझिटिव्ह होऊ नका. कारण राहू व बुध हे दोन्ही एकत्र ज्यावेळेस येतात त्यावेळेस जडबुद्धी योग तयार होतो आणि हा जडबुद्धी योग आपल्याला त्या ठिकाणी इल्युजन मध्ये टाकतो, भ्रमामध्ये टाकतो. त्यामुळे कुठेतरी आपण तेवढी गोष्ट सोडली तर आपल्याला अभ्यासाच्या बाबतीमध्ये अत्यंत फ्रुटफुल असा कालावधी या फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान असणार आहे. मात्र उत्तम
अभ्यासाच्या दृष्टीने म्हटलं जाईल. बघूया आपण प्रेम विषयक. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला प्रेमाचा विचार करायचा असतो त्यावेळेस देखील आपल्याला कुंडलीचं जे काही पंचम स्थान आहे त्या पंचम स्थानाचाच विचार करायचा असतो. आता पंचमेश जो काही शुक्र आहे, हा शुक्र अष्टम स्थानामध्ये स्थित आहे. पुढे चालून आत्ताच सांगितल्या पद्धतीने तो नवम स्थानामध्ये गोचर करणार आहे. प्रथमेश व पंचमेश हे दोन्हीही एकत्र असल्या कारणास्तव आपण अत्यंत पद्धतीमध्ये मोठे निर्णय प्रेमाच्या विषयी घेऊ शकता. आपलं जे काही प्रेम आहे हे लग्नामध्ये आपण रूपांतर देखील करू शकता. त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा जो काही महिना आहे हा आपल्याला अत्यंत उत्तम पद्धतीचा आहे. आपण प्रेमाच्या विषयी चांगल्या पद्धतीचे निर्णय घेऊ शकता आणि त्यातून आपल्याला भाग्याची सुद्धा साथ मिळणार आहे. कारण गुरुदेवतांचा जो काही आस्पेक्ट आहे हा आपल्या पंचमेश व प्रथमेश वरती असणार आहे. त्यामुळे आपण प्रेमाविषयक अत्यंत भाग्यशाली असे निर्णय घेऊ शकतात. असो, आपण पुढे बघूया वैवाहिक जीवन. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला वैवाहिक जीवनाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही सप्तम स्थान आहे त्या सप्तम स्थानाचा विचार करायचा असतो. सप्तम स्थानामध्ये आपली जी काही गुरुची राशी धनु राशी उदित होत आहे आणि धनु राशीचे मालक गुरुदेवता हे आपल्या प्रथम स्थानामध्ये स्थित आहे. प्रथम स्थानावरून ते सप्तम अस्पेक्ट आपल्या सप्तम स्थानावरती देत आहे. त्या कारणास्तव स्वतःच्या घरावरती गुरुदेवतांचा अस्पेक्ट असल्यामुळे आपल्याला जी काही मॅरिड लाईफ आहे ती अत्यंत उत्तम पद्धतीची असणार आहे. परंतु असे असले तरी देखील आपले जे काही प्रथमेश आहे, प्रथमेश बुध हे अष्टम स्थानामध्ये स्थित असल्या कारणास्तव सुरुवातीचे 4 फेब्रुवारी पर्यंत आपल्या पार्टनरमध्ये व आपल्यामध्ये थोड्या पद्धतीमध्ये मिसकम्युनिकेशन घडू शकतं. त्यामुळे ती गरज आहे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये समजून घेण्याची. तसेच शनिदेवतांचा सुद्धा दशम अस्पेक्ट हा आपल्या सप्तम स्थानावरती आहे. त्यामुळे देखील आपल्या जो काही पार्टनर आहे त्यामध्ये थोडासा जिद्दी स्वभाव ठीक आहे हा असू शकतो. त्यामुळे कुठेतरी आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये कॉम्प्रोमाइज आपल्या पार्टनर मध्ये व आपल्यामध्ये करावा लागेल. मात्र वैवाहिक जीवन जर बघितलं तर 95% अत्यंत उत्तम पद्धतीचे या महिन्याच्या दरम्यान असणार आहे. आपल्याला करिअर विषयक तसेच आपल्या बिझनेसमध्ये आपल्या पार्टनरची म्हणजेच आपल्या पती पत्नीची जास्तीत जास्त मदत या महिन्याच्या दरम्यान होणार आहे. मात्र सुरुवातीचे काही दिवस हे आपल्याला थोड्या पद्धतीमध्ये मॅनेज करावं लागेल. असो, पुढे बघूया आपण भाग्य. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला भाग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही नवम स्थान आहे त्या नवम स्थानाचा विचार करावा लागतो. आता नवम स्थानामध्ये जी काही 11वी राशी कुंभ रास आहे, कुंभ राशीचे जे काही स्वामी आहे ते आपल्या दशम स्थानामध्ये स्थित आहे. त्रिकोणाचा स्वामी हा केंद्र स्थानामध्ये गेलेला आहे. त्यामुळे अत्यंत उत्तम पद्धतीचं भाग्य आपल्याला लाभणार आहे. तसेच जर बघायला गेलं तर सूर्य, शुक्र, बुध व मंगळ हे चारही ग्रह थोड्या कालावधीमध्ये आपल्या नवम स्थानात भाग्यस्थानात येणार आहे. त्यामुळे भाग्याची जी काही साथ आहे ती आपल्याला अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये लाभणार आहे. आपल्याला जर असा प्रश्न असेल की मला ट्रेडिंग करायचे आहे, मला एखादा मोठा निर्णय घ्यायचा आहे, प्रॉपर्टी परचेस, सेल परचेसचा काही विषयक काही काम करायचं आहे, तर ते या महिन्याच्या दरम्यान अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये आपण 13 फेब्रुवारी नंतर करू शकता. कारण त्या ठिकाणी 13 फेब्रुवारीला सूर्यदेवता हे आपल्या भाग्यस्थानामध्ये येणार आहे. त्यामुळे आपल्याला उत्तम पद्धतीची साथ या महिन्याच्या दरम्यान मिळणार आहे. आपल्याला वडिलोपार्जित गोष्टींकडून, वडिलोपार्जित व्यवसायातून जास्तीत जास्त प्रमाणात भाग्योदय होणार आहे. परंतु असे असले तरी देखील सुरुवातीला मात्र आपल्याला काही ना काही अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. कारण भाग्यस्थानामध्ये राहू देवता विराजमान आहेत. राहू फर्स्ट ज्यावेळेस भाग्यस्थानामध्ये असतो त्यावेळेस आपल्याला कोणताही मोठा निर्णय घेत असताना सुरुवातीला थोडासा विलंबच आपल्याला बघायला मिळत असतो. त्यामुळे भाग्याची साथ थोड्या पद्धतीमध्ये सुरुवातीला आपल्याला कमी लाभेल, परंतु आपण जर त्या निर्णयावर ठाम असाल तर आपल्याला भाग्य देखील अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये यश संपादन करून देईल. असं पुढे बघूया आपण करिअर. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला करिअरचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला जे काही कुंडलीचं दशम स्थान आहे त्या दशम स्थानाचा विचार करायचा असतो. दशम स्थानामध्ये मीन राशी उदित होत आहे आणि मीन राशीचे जे काही स्वामी आहेत ते गुरुदेवता हे आपल्या फर्स्ट हाऊस मध्ये प्रथम भावामध्ये स्थित आहे आणि प्रथम भावामध्ये स्थित असलेले हे जे काही गुरुदेवता आहे हे थोड्याच कालावधीमध्ये सेकंड हाऊस मध्ये उदित होणार आहे. सेकंड हाऊस मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी गुरुदेवतांचा जो काही नवम आस्पेक्ट आहे हा आपल्या दशम स्थानावरती येणार आहे.
त्यामुळे आपल्याला जे काही गुरुबळ आहे ते सुद्धा अत्यंत प्रगल्भाने अत्यंत उत्तम पद्धतीने प्राप्त होणार आहे. कारण आपल्या स्वतःच्या स्थानावरती स्वतःच्या राशीवरती आपल्या स्वतःच्या राशीवरती गुरुदेवतांचा आस्पेक्ट थोड्या दिवसानंतर येणार आहे. त्यामुळे करिअरमध्ये जर आपल्याला काही करिअरमध्ये जर आपल्याला काही अडचणी निर्माण होत असतील तर मी असं सांगू इच्छिल की ज्यावेळेस गुरुदेवता हे आपल्या सेकंड हाऊस मध्ये परिभ्रमण करणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला उत्तम पद्धतीचं करिअर रिलेटेड सुद्धा यश संपादन हे होणार आहे. करिअरच्या बाबतीमध्ये अत्यंत उत्तम पद्धतीचं यश संपादन हे होईल. परंतु शनी देवता हे आता पूर्णपणे 12 महिने म्हणजेच जवळ 1 वर्ष हे आपल्या दशम स्थानामध्ये स्थित राहणार आहे. शनी ही कर्मप्रधान देवता आहे. तेव्हा आपलं कर्म हे कशा स्वरूपाचं आहे हे सर्वत्र आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण काही करून कर्मावरती जास्त फोकस करा, कामावरती जास्त फोकस करा. त्यातून आपल्याला शनी देवता हे यश संपादन प्राप्त करून देतील. असो आपलं करिअर उत्तम आहे. बिझनेसच्या दृष्टिकोनातून बघितल्या गेल्यास जे काही बुध देवता आहे व शुक्र देवता आहे हे दोन्ही ज्यावेळेस 9व्या स्थानामध्ये 4 व 6 फेब्रुवारी रोजी ज्यावेळेस 6 फेब्रुवारी रोजी दोन्ही देवता हे 9व्या स्थानामध्ये स्थित होणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी तो धनलक्ष्मी तसेच त्या ठिकाणी लक्ष्मी योग तयार होणार आहे. लक्ष्मी स्थानामध्ये शुक्र व बुध हे दोन्ही युतीमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मी योग तयार होईल. त्यानंतर बिझनेसमध्ये देखील आपल्याला ग्रोथ चांगल्या पद्धतीची मिळेल. असो हे झालं आपलं फेब्रुवारी महिन्याचं मासिक राशीफल. आता आपण हा महिना अत्यंत उत्तम पद्धतीने जाण्याकरिता काय करायला हवे ते आपण बघूया, उपाय स्वरूप बघूया. सर्वप्रथम आपण जो काही बुधाचा बीजमंत्र आहे ओम ब्राम ब्रीम ब्रूम सह बुधाय नमा या बीजमंत्राचा 108 वेळेस जप करावा. तसेच प्रत्येक बुधवारी जे काही लहान मुलं असतील त्या लहान मुलांना पिवळे किंवा हिरवे चॉकलेट हे आपण दान करावे. त्याच पद्धतीमध्ये हनुमंताच्या मंदिरामध्ये जाऊन प्रत्येक शनिवारी रुईच्या फुलाची माळ ही आपण घालायची आहे. एवढे उपाय केल्यानंतर आपल्याला हा जो काही महिना आहे हा अत्यंत प्रभावशाली उत्तम पद्धतीचा जाईल. असो रामकृष्ण हरी.